नमस्कार, मी विद्या शेळके। आज मी निघाले गाडी। आज आहे शिवजयंती, गाडी वॉश करायची होती। मस्त गाडी वॉश करून म्हटलं चला आज स्पेशल बुकिंग होती। बुकिंग कोणती होती तुम्हाला सांगते। गाडी वगैरे वॉश केली आणि डेकोरेशनच्या ठिकाणी आले। तिथे गाडी डेकोरेट करायला लावली। खूप छान डेकोरेशन करून दिलं आणि खूप कमी रेटमध्ये, कारण की ज्यांनी माझी गाडी डेकोरेट केलेली ते पण माझे फॉलोअर्स होते। त्यांनी सांगितलेलं की विद्याताई मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघतो आणि मी निघाले नवरदेव घेण्यासाठी। आज होती मुंबई मुलुंडमधून ते इंदोर बुकिंग, लग्नाची बुकिंग होती। मला नवरदेव घेऊन जायचं होतं आणि मी निघाले मग नवरदेवच्या लोकेशनवर, म्हणजेच मुलुंड कॉलनीमध्ये गेले। त्यांचं होतं नव्हतं सगळं लगेज मी वरती ट्रॉली बॅग वगैरे सगळ्या बांधून घेतल्या। त्यानंतर मग त्यांच्या घराच्या लोकेशन चाळीतलं साईबाबांचं मंदिर आहे। ह्याच साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन नवरदेवला पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं। आम्हाला संध्याकाळी 4 वाजता निघायचं होतं, पण सगळी घाई गडबड असल्यामुळे आणि सगळं आवरसावर करण्यामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते। त्यामुळं पुन्हा वरातीची सुरुवात केली। प्रत्येक ठिकाणी वेश देवता असतात। त्या वेशीवरच्या देवाला नारळ वगैरे फोडून लिंब वगैरे देऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। परत नवरदेवनी गाडीवर जवळ आमच्या शेजारीच एक स्वामींचं मंदिर आहे, तिथे पूजा केली, गाडीची पूजा केली आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। शहाजी राजाला दिले
त्यानंतर नवरदेव एकदाची गाडीत बसले आणि त्यांना घेऊन मी निघाले इंदोरच्या दिशेला. गाडीमध्ये त्यांची मम्मी होती, चुलती होती, ऋतिक दादा होता आणि त्यानंतर आम्ही निघालो मुंबईच्या बाहेर. म्हणजे प्रवास सुरू केला आणि असं वाटलं की आत्ता इतक्यात पोहोचू. पण आम्हाला लोकेशन ज्यावेळेस मला मिळालं त्यावेळेस एक अंदाज होता डोक्यामध्ये की 12 तासाचा प्रवास आहे, पण किती लवकरात लवकर करता येईल ते पण महत्त्वाचं होतं. कारण की इंदोर ते मुंबई ते इंदोर हा 650 किलोमीटरचा प्रवास माझा खूप असं होतं की एकदाच कधी फिनिश करते आणि कधी नाही. कारण की मला सवय खूप आहे ड्रायविंगची, खूप चांगल्या याच्यामध्ये मी ड्रायविंग करते, मूडमध्ये ड्रायविंग करते. कितीही ट्रॉफिक लागली, कितीही असं इरिटेटिंग वगैरे होत नाही मला ड्रायविंग करताना, कारण की माझ्या खूप चांगल्या क्षेत्रामध्ये मी काम करते. फायनली बायपासला पोहोचलो, CNG वगैरे भरला, लगेच समृद्धीला लागलो. समृद्धी हा आम्हाला इगतपुरीपर्यंतच होता. त्यामुळं म्हटलं चला इगतपुरी जोपर्यंत समृद्धी आहे तोपर्यंत तरी सुखाचा प्रवास होईल. त्यानंतर ते स्पीड ब्रेकर वगैरे ते फेस करायचेच आहे. इगतपुरीला पोहोचलो, आधीचे पप्पा भेटले, चहा वगैरे त्यांनी आम्हाला पाजला. म्हणजे त्यांनी चहा वगैरे पाजल्यानंतर थोडं फ्रेश मूड झाला आणि लगेच आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये. नाशिकमध्ये पण मला अगोदरच CNG भरायचा होता. पण म्हटलं ठीक आहे, बळी मंदिराजवळ उतरून म्हटलं CNG आपण भरून घेऊया. बळी मंदिराजवळ आलो, तिकडनं CNG वगैरे भरून घेतला आणि लगेच आम्ही पुन्हा मुंबई आग्रा हायवेला लागायचं होतं. मुंबई आग्रा हायवेला लागलो आणि परत बसवंत पिंपळगावला सकाळी फोन करून मी वहिनीला सांगितलेलं की तुमच्या इकडनंच जाणार आहे. तर वहिनी म्हटलं ठीक आहे, मी जेवण वगैरे बनवून ठेवते. मग बसवंत पिंपळगावला आलो आणि वहिनीच्या घराच्या दिशेला निघालो. बसवंत पिंपळगावला मार्केट रोडलाच माझ्या भावाचं घर आहे. मग तिकडे आम्ही गेलो. सगळ्यांनी व्यवस्थित जेवणं वगैरे करण्याचं प्लॅनिंग केलं. आम्ही डबे आणलेले होते, पण वहिनीने पण स्वयंपाक करून ठेवलेला होता. डाळ भात, भाजी, चपाती असं सगळं काही आम्ही जेवण वगैरे एकदम व्यवस्थित केलं. नवरदेवला पोटभर जेवू घातलं आणि चहा वगैरे घेतला, कारण की पुढे झोप येऊ नये म्हणून. नंतर चहा फिनिश केला आणि पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर परत तेच मोकळे रस्ते होते, पण रात्रीचे ट्रक्स आणि ते खूप जास्त असतात. त्यामुळं बऱ्याच वेळेस स्पीड ब्रेकर ह्या मुंबई आग्रा हायवेला सगळ्यात जास्त काय असं तर स्पीड ब्रेकर खूप जास्त होते आणि टोल त्यापेक्षा पण जास्त होते. जेवढे स्पीड ब्रेकर होते तेवढेच जास्त टोल पण होते. पण त्यानंतर म्हणलं चला कसं तरी आपल्याला रोड कटवायचं आहे आज. मग नंतर आम्ही हळूहळू मालेगाव जवळ पोहोचलो होतो. मालेगावच्या आधी हा एक चांदोली घाट लागतो. चांदवड घाट लागतो, चांदोली नाही, चांदवड घाटातून मग आम्ही पुढं आलो मालेगावच्या. पण मालेगावमधून धुळ्या हायवेला लागलो. धुळ्या हायवेच्या अगोदर पण आम्हाला मालेगावच्या आणि धुळ्या हायवेच्या असं मध्ये एक CNG पंप असतो म्हणजे आहे. तिथे जाऊन आम्हाला डायरेक्ट आता CNG मिळणार होता. तर मी म्हटलं चला एकदा मालेगाव तो क्रॉस करून घेऊया. मग तो पंप शोधत बऱ्याचशा रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे खड्डे वगैरे कुठे आम्हाला भेटले नाही, खराब रस्ता लागला नाही, पण बऱ्यापैकी ट्रकांची वर्दळ जास्त होती, त्यामुळं खूप ट्रॉफिक लागत होते. फायनली हा धुळ्याच्या आणि मालेगावच्या मधला हा CNG पंप आहे. ऑनलाईन आहे हा पंप. मग इथे CNG वगैरे भरला आणि त्यानंतर थेट निघालो आग्रा हायवेला. पुन्हा नवरदेवाला बसवलं गाडीत, सगळ्यांना बसवलं. जाताना लगेज खूप होतं गाडीमध्ये, त्यामुळे जास्त कोणाला घेतला नव्हता. आम्ही 4-5 जणच होतो. धुळा टोल, धुळ्याच्या आधी हा लागतो टोल. त्यानंतर मग परत आम्ही धुळा क्रॉस करण्याचा स्टार्ट केला. हा आहे धुळ्या हायवे. इथे पण सेम की ट्रकांच्या ट्रॉफिकमुळं 1 वे रोड होता. माहीत नाही का, बरेचसे लोक रॉंग साईडने येत होते, बऱ्याचशा गाड्या रॉंग साईडने येत होत्या. मग ते पण आम्ही क्रॉस केलं आणि निघालो पुढे. धुळे क्रॉस केल्यानंतर इथे पण रस्त्यांचं काम चालू होतं. मग नंतर म्हटलं चला आता असे पण आपल्याला रस्त्यांना टोल फेस करायचेच आहे, तसे पण फेस करायचेच आहे. मग हा धुळ्याच्या पुढचा टोल लागला. प्रत्येक टोलांचं नाव काही मला सांगता येणार नाही, माहीत नाही. हे नायगाव म्हणून काहीतरी गाव होतं आणि ही होती नदी. बॉर्डरवरच्या नदीला आम्ही क्रॉस केलं. नर्मदा नदी क्रॉस केल्यानंतर
मग आम्ही परत निघालो पुढे. फायनली आम्ही बॉर्डर क्रॉस केलेला होता. जसा बॉर्डर क्रॉस केला जसं आमच्या डोक्यात होतं की व्यवस्थित सुखरूप प्रवास होणार आहे आपला, पण नाही. आमचे टोल आणि आमचा प्रवास हा काहीतरी जास्तच वाढत होता. जास्तच असं वाटत होतं की टोल ह्या वेळेस काहीतरी एक्स्ट्राच लागले, पण दरवेळेस ज्यावेळेस मी उज्जैन वगैरेला जाते त्यावेळेस एवढे टोल लागत नाही. पुन्हा बॉर्डरवरच्या ह्या ट्रकांमध्ये आम्ही एकदा फसलो, परत त्याच्यातून निघलो, पुढे परत आम्ही आलो आणि नंतर एकदाचं बॉर्डर क्रॉस केलं. आणि माहीत नाही का, पण आम्हाला खरंच पाऊस लागला. आम्हाला असं वाटलं की इथे पाऊस नसेल, पण बॉर्डर क्रॉस केल्या केल्या जो पाऊस स्टार्ट झाला हा होता काळीघाट. काळीघाटामध्ये नव्हता लागला पाऊस, पण काळीघाट क्रॉस केल्यानंतर लगेचच पाऊस स्टार्ट झाला होता. म्हणजे माझी एवढी सुंदर गाडी जी मी डेकोरेट करून आणलेली होती, मला असं झालं की हे काय आहे नेमकी, हा हिवाळा आहे, पावसाळा आहे की काय आहे, मलाच कळत नव्हतं. मग फायनली म्हटलं बाई इतका पाऊस का पडतो इथे, काय प्रॉब्लेम आहे. पण नाही, खूप पाऊस लागला. हा सगळं जेवढं पण आमचं वरचं मी लगेज पण कवर केलेलं नव्हतं, काहीच मेंटली मी प्रिपेअरच नव्हते की मला पाऊस लागणार आहे म्हणून. कारण की आता 1 महिन्यानंतर उन्हाळा चालू होईल आणि इथं पाऊस पडतोय चक्क. हे पाहूनच मी शॉक होते की का पडत असेल हा पाऊस, कशासाठी येत असेल. पण पूर्ण जसं बॉर्डर क्रॉस केला, काळीघाट ओलांडल्यानंतरपासनं ते शेवटपर्यंत हॉलवर जाऊसपर्यंत आम्हाला पाऊस कंटिन्युअसली लागत होता. फायनली कुठेतरी आम्ही इंदोरमध्ये एंट्री केली. पहाट झाली, 6 वाजले होते सकाळचे. आणि आम्हाला असं होतं की आम्ही जितक्या लवकरात लवकर पोहोचू. घरून पण आम्ही 6 वाजता 6:30 पावणे 7ला निघालेलो, कारण की वरात भरपूर नाचत होती, भरपूर लोकांची हौसमौस असते तिथल्या लोकलच्या लोकांचे. पण असं होतं की इतक्या लांब तर जाता येणार नाही आपल्याला, मग इथेच वरातीत नाचून घेऊया. मग बरेचसे लोक तिथेही नाचले. ज्यांना येणं शक्य झालं नाही त्यांना मग आपल्याला म्हणता येत नाही की तुम्ही नाचू नका. माझ्या जेवढे पण ओळखीचे होते मग त्यांनी पण खूप एन्जॉय केलेला. फायनली आम्ही इंदोरमध्ये पोहोचलो. गांधीनगरच्या दिशेला निघालो. परत एअरपोर्टजवळ होतं हे गांधीनगर. एअरपोर्ट रोडला आलो. एअरपोर्ट रोडच्याच एकदमच बाजूला, म्हणजे एअरपोर्टपासून फक्त 1.5 किलोमीटरवर हॉल होता. हॉल म्हणजेच तिथे त्यांनी एक आश्रम बुक केलेलं, परशुराम आश्रम म्हणून नाव होतं त्या आश्रमचं. आणि त्या आश्रममध्ये आमचा स्टे होता. स्टे म्हणजे लग्नच तिथे होतं. त्याच्या आधीच एक CNG पंप लागला, कारण की मी बऱ्याच वेळ पेट्रोलवर गाडी चालवली. त्यानंतर फायनली म्हटलं चला एकदाचा CNG भेटला आहे. आणि ही बघा माझी गाडी सकाळी कशी होती आणि आता कशी झाली. ती पूर्ण पावसाने गाडी खराब करून टाकलेली होती माझी. परत ते सगळं डेकोरेशन वगैरे मी काढून मग वॉशिंगला जाणार होते. मग गाडी थोडं लावली पार्किंगला, आराम केला थोड्या वेळ. परत संध्याकाळी उठले आणि गाडी वॉशिंगला जी लावलेली होती तिचं काही शूट केलं नव्हतं, पण मी तिकडनं गाडी घेऊन यायचं ठरवलं. मार्केट एरिया होता पूर्ण. ऋतिकसोबत गेले. गाडी मस्त त्यांनी वॉश करून ठेवलेली होती, पण जेवढं डेकोरेशन मी केलेलं होतं ते सगळं डेकोरेशन वाया गेलेलं होतं. त्यानंतर गाडी घेतली आणि परत CNG भरायला आले, कारण की सकाळी पेशर नव्हता. मग संध्याकाळी तरी पेशर भेटेल यांनी मी गाडीमध्ये पुन्हा CNG भरला आणि परत नवरीच्या घराकडे निघालो. मग तिथे पार्किंग होती, तिथे गाडी पार्क करायची होती मला. मी नवरीच्या घरी आले. सगळे आनंदन वगैरे घेऊन येत होते लोक. मग तिथे आल्यानंतर मी गाडी व्यवस्थित पार्क केली त्यांच्या बिल्डिंग खाली आणि निघाले परत हॉलच्या दिशेला, कारण की त्यांच्याच लोकलच्या एका मला बाईकवर हॉलच्या म्हणजे हॉलवर सोडण्यात आलं. तिथल्याच नवरीच्या भावाने मला हॉलवर नेऊन सोडलं. त्यानंतर इथे खूप मोठं मार्केट होतं. शुक्रवारचं इथं मार्केट भरतं. परशुराम आश्रममध्ये फायनली आम्ही पोहोचलो. सगळा आश्रम रिकामा होता आता तरी, पण अजून नवरदेवची मिरवणूक निघायची होती. आमच्याकडे म्हणतात की नवरदेवची मिरवणूक इकडे वेगळंच जरा सिस्टीम होती. खूप लेट लग्न लागतात, खूप उशिरा लग्न लागतात. सगळं वरड वाट
बघत होतं की नवरदेव कधी एकदाचा परण्या निघतो. पुन्हा गेले गाडीकडे, गाडी घेऊन आले आणि नवरदेवला परण्या निघण्यासाठी म्हणजेच मारुतीच्या दर्शनासाठी गाडीमध्ये घेऊन जायचं होतं. फायनली मग लोकेशनवर आलो. तिथे मग नवरदेवला फोन केला, त्यांना सांगितलं की मी गेटवर आले, तुम्ही या. सगळे आले. त्यानंतर म्हटलं चला आधी आपण आता मारुतीच्या देवळावर जाऊया. मारुतीच्या देवळाकडे निघायच्या आधी पुन्हा गाडीला हार लावायचा राहिला होता. डेकोरेशन जेवढं काही होतं ते काढून टाकलेलं होतं वॉशिंगवाल्याने. फायनली आम्ही एका छोट्याशा हारवर सगळं गाडीचं डेकोरेशन केलं. मग नंतर म्हटलं चला फायनली आम्ही पुन्हा मारुतीच्या देवळात पोचलो. बाकीचं वरड मागून चालत आलं आणि नंतर म्हटलं चला आता काढा तुमची वरात. परण्या नवरदेव निघायच्या आधी मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं. ह्या मारुतीच्या देवळांमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता आणि बऱ्यापैकी कुठेही स्त्रियांना प्रवेश नसतो. त्यामुळं एकटाच नवरदेव आतमध्ये गेला आणि दर्शन घेऊन पुन्हा घोड्यावर बसला. चला बघा आमची वरात कशी निघते ते. वरातीतले सगळे लोक नाचून दमले होते. फायनली नवरी नवरदेवनी एंट्री केली हॉलमध्ये. हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर खूप छान दिसत होते दोघंही. खूप सुंदर वाटत होतं. म्हणतात ना लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसावा असे दोघंही दिसत होते. मंगल अक्षता चालू झाल्या आणि त्यानंतर सगळ्यांनीच खूप सेलिब्रेशन केलं, खूप शुभेच्छा दिल्या. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि आम्ही आलो नवरीच्या घरी. अंधन वगैरे पाहिलं. नवरी वाटी लावायचा कार्यक्रम सुरू झाला.
नवरी वाटी लावायचा कार्यक्रम झाला. नवरी नवरदेवचे पाय धुतले. सगळ्यांना त्यांनी नवरीकडच्यांनी सगळ्यांना हळद कुंकू लावलं. वाटी लावताना त्यांच्याकडे असणारी प्रथा त्यांनी फॉलो केली आणि नंतर नवरी नवरदेवला गाडीत बसवून निघायचंच आहे आम्हाला. पण त्यांच्या इथे सगळ्यांनाच हळद कुंकू लावल्याशिवाय गाडी पुजल्याशिवाय निघता येत नाही. त्यामुळं मग परत आम्ही थोड्या वेळ थांबून घेतला. त्यांनी मलाही हळद कुंकू लावलं. त्यानंतर त्यांच्याकडे शिदा असतो, तो शिदा वगैरे घेतला. मुलांना तिकडच्या शिदा घेतल्यानंतर पैसे द्यावे लागतात, तो कार्यक्रम केला. नवरी नवरदेव गाडीत बसवले आणि फायनली आम्ही निघालो इंदोरच्या बाहेर मुंबईच्या दिशेला. इंदोर ते मुंबई हा प्रवास पुन्हा सुरू केला. संध्याकाळी 6 वाजले. पुन्हा नवरी वाटी लावता 5:30 वाजता आम्ही निघालो होतो. नंतर फायनली आम्हाला पुन्हा मुंबई आग्रा हायवेला लागायचं होतं. इंदोरच्या बाहेर पडायचं होतं आणि लगेचच म्हटलं इंदोरच्या बाहेर निघूया एकदा आणि त्यानंतर मुंबई हायवेला लागणार होतो. मग हा रेल्वे स्टेशनचा ब्रिज होता. त्याच्या खालून निघताना खूप ट्रॉफिक लागलेली, कारण की एका साईडने त्या बकऱ्या वगैरे जाणाऱ्या होत्या. तर त्याच्यामुळं छोटा रस्ता होता एकदम. रस्ता लहान असल्यामुळं खूप ट्रॉफिक झालेली. पण म्हटलं चला आपल्याला काय, एकदाच हायवेला लागलो की सुसाट आपण सुटणार आहे. त्यानंतर म्हटलं चलो काही हरकत नाही, थोडंफार मागे पुढं होतच राहतं. फायनली आम्ही म्हटलं हायवेला एकदाच लागलो. हा आहे डबल रोड, कारण की हा नवीन रोड झालेला आहे इंदोरवरनं मुंबईला जाणारा. पहिले तो सिंगल रोडच होता की जो घाटामध्ये खूप ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे, तर त्यामुळं हा पुन्हा एक लांबून बायपास काढलेला आहे. त्यानंतर बऱ्यापैकी आम्हाला इंदोर सोडता दिवस मावळला होता. त्याच्यानंतर म्हटलं चला एकदाच आपण हायवेला लागलो की आपल्या पुढच्या प्रवासाला एक छानपैकी सुरुवात होईल. आमच्यासोबत होती ही 2 अशा ह्या गाड्या होत्या टोयोटाच्या VIP. एक ही होती आणि एक ती गाडी होती. त्यांना असं वाटत होतं की अर्टिका आहे, पळून कितीच पळणार आहे. पण मी पण म्हटलं भाई तुम लोग को तो अपन ओव्हरटेक करेंगे. म्हणजे ही व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल की मी खूप फास्ट गाडी चालवते, पण अजिबात तसं नाही आहे. मी खूपच सेफली कार चालवते. त्यानंतर आम्ही आलो बॉर्डरवर म्हणजेच इथे हा शेवटचं MPचं गाव होतं आणि आम्हाला नंतर लगेचच नदी लागली. नर्मदा नदीवरनं जाताना पण छोटा रोड असतो, जाताना वेगळा ब्रिज असतो, येताना वेगळा ब्रिज असतो. नर्मदा नदीचं आम्ही दर्शन घेतलं. बऱ्यापैकी आम्हाला दिवस नर्मदा नदीवरच मावळला होता. नर्मदा नदीचं दर्शन वगैरे घेतलं, कारण की खूप नर्मदा परिक्रमाबद्दल ऐकलेलं आहे मी. त्यामुळं म्हटलं हीच आहे ती नर्मदा नदी. नंतर म्हटलं चला आता दर्शन वगैरे झालंच आहे गंगेमाईचं, नर्मदाचं, तर म्हटलं पुढे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. माझ्या शेजारी आज ऋतिक बसलेला होता. नवरदेव नवरी हे मागं बसलेले होते आणि त्यांच्यासोबतच्या ज्या कलवाऱ्या होत्या त्या सगळ्यात मागं बसलेल्या होत्या. नवरीचे एक नातेवाईक होते, ते नवरीजवळ बसलेल्या होत्या. आणि म्हटलं चला आपला पुढचा प्रवास सुरू झाल्यानंतर म्हटलं की बघूया आता किती वेळात आपण मुंबईमध्ये एंटर करतो. कारण की आम्ही सगळ्यात पुढे निघालेलो, सगळं वरड हे पाठीमागेच होतं. कारण की त्यांना जे अंधन आलेलं होतं, अंधनाच्या गाडीमध्ये सगळे ट्रकमध्ये येणार होते, त्याच्यासाठी त्यांना ट्रक शोधायचा होता. ट्रक शोधल्यानंतर मग ते ट्रकमध्येच बरेचसे वरड येणार होतं. त्यांना काही लोक ट्रेननी पण गेले होते, काही बसनी पण गेले होते आणि आम्ही सगळ्यात आधी आम्हाला वाटी लावून दिलं सगळ्यांनी आणि त्यानंतर ती लोक येणार होते.
मग मी म्हटलं की रस्त्यात थोडंसं आम्हाला तसं नॉर्मलीच प्रवास करायचा होता, कारण की जोपर्यंत बाकीचं वरण मुंबईला पोहोचत नाही तोपर्यंत नवरी नवरदेव काही घरात घेता येत नाही. त्यासाठी मग म्हटलं चलो आधी आपण आपला प्रवास संपवूया. बघितलं पुन्हा आली ही गाडी माझ्या पुढं. मी हिला ओव्हरटेक खूप आधीच केलेलं होतं, तरी परत ही गाडी मला ओव्हरटेक करून माझ्या पुढंच हिला चालायचं होतं. ते पण मुंबईचीच गाडी होती. एक MH1 होती आणि एक MH18 होती. दोन्ही गाड्या माझ्या मागं पुढंच चालत होत्या. पण म्हटलं चलो आपण क्या सगळं वरड झोपलं मागं, ऋतिक आणि मीच जागे होते. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. नवरी नवरदेव तर लग्नाच्या गडबडीत दमलेच असतील, त्याच्यामुळं आम्ही काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गाणी वगैरेही जास्त काही वाजवली नाही. फायनली आम्ही आलो पुन्हा काळीघाटमध्ये. ह्या काळीघाटामध्ये पण खूप ट्रका वगैरे होत्या, पण तरी पण म्हटलं चलो आपल्याला काय ट्रॉफिकमधून गाड्या काढायची सवय असते, त्यामुळं कशी तरी हळूहळू ट्रॉफिकमधून गाडी काढायला घेतली. हा पिकअपवाला भाऊ माहीत नाही का आपण बळसच गाडी दाबत होता. म्हटलं जाऊ दे भाऊ, तू जा पुढं, आम्ही आरामात जाऊ. स्पीड ब्रेकरवर असेही त्यांनी गाडी थांबवली, तशी गाडी थांबवली होती, कारण की उडून तर कोणी जाणार नाही आहे. पण माहीत नाही, लोकांना दमच निघत नाही हायवेला. त्यांना असं वाटतं की कधी आम्ही एकदाच पोहोचू, कधी गाडी पळवू. गाडी पळवण्यामध्ये टॅलेंट नसतं. गाडी शिस्तीत चालवली की बसणाऱ्या पॅसेंजरला पण एक सेफली फील होतं आणि जो गाडी चालवतो त्यालाही कंटाळा येत नाही. एक स्थिरता हवी गाडी चालवताना, आणि ती माझ्या गाडीमध्ये नेहमी असते. त्यानंतर म्हटलं की एकदाचा हा घाट आम्ही क्रॉस केल्यावर लगेच आम्हाला जेवायला वगैरेही थांबायचं होतं. मग तिथल्या मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही, आणि म्हटलं एकदाचं धुळे क्रॉस झाल्यानंतर कृष्णा हॉटेलला आम्हाला जेवायला थांबणार होतो. फायनली आम्ही जेवायला थांबलो आणि सगळंच जेवायला थांबलो. आम्ही थाळ्या घेतल्या होत्या सगळ्यांनीच, प्युअर व्हेज थाली. सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि पुन्हा आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. सगळे झोपलेले होते, फक्त ऋतिक आणि मीच जागी होतो. आणि लोकांना असं वाटतं की बाई फायनली इगतपुरीला आलो. पुन्हा मुंबईमध्ये एंटर झालो. मुंबईमध्ये मला यांना मुलुंड कॉलनीतच ड्रॉप करायचं होतं, कारण की सगळं वरण मागं होतं. मग मुलाच्या मावशीच्या घरी सोडलं. त्यांच्याकडे एक प्रथा असते, जोपर्यंत हळद फिटत नाही तोपर्यंत नवरी नवरदेव त्यांच्या घरी पोहोचत नाही. सगळे खूप गाढ झोपीत होते. पण फायनली आम्ही सकाळच्याच पहाटे एक 5 वाजेपर्यंत मुंबईमध्ये आलो होतो. त्याच्यानंतर म्हटलं चलो तुम्ही सगळेच तुमच्या घरी जा आणि व्यवस्थित आराम करा. सर्कलजवळ सगळ्यांना सोडलं. नवरी नवरदेव उतरवले. त्यांचं थोडंसं फार लगेज होतं गाडीमध्ये, ते उतरून दिलं आणि मी पण निघाले माझ्या घरी. दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांच्याकडे हळद फेडायचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर दुपारच्या आम्हाला वाटतं आराम वगैरे करून झाल्यानंतर, सगळं वऱ्हाड आल्यानंतर नवरी नवरदेवची त्यांनी हळद फेडायला घेतली. माझ्या शेजारीच राहायला आहेत, त्याच्यामुळं मग पुन्हा मी व्हिडिओ कंटिन्यू करायला घेतला. जिथे मी नवरदेव नवरी सोडलेली तिकडनं आमचं घर जवळच होतं. मग मी पुन्हा आले आणि त्यांना माझ्या जे समोरचं घर दिसते हे माझ्या मैत्रिणीचे आहे, आणि तिच्या घरी हळद फेडायचा कार्यक्रम होता. पूजा तिचं नाव आहे. ही जी व्हिडिओमध्ये मागे उभा दिसते तुम्हाला, ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा हा सक्का भाचा, म्हणजेच तिच्या बहिणीची मुलगी आणि नंदाचा मुलगा. हे सोयरीक पण तिनेच जमवलेली आहे. त्याच्यामुळं ती खूप खुश होती आणि खूप तिने हा कार्यक्रम खूपच म्हणतात ना एन्जॉय केला. खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला. मुलींनी एकमेकांच्या मंडोळ्या सोडल्या. ते हातातले जे काकण वगैरे असतं त्यांचे खूप बारीक बारीक गाठ बांधलेली होती, त्यामुळं थोडा वेळ लागत होता. पण दोघांनी एकमेकांचं सोडलं. त्याच्यानंतर मग ते पान वगैरे तोंडात त्यांच्या इथे प्रथा असते की पान वगैरे तोंडात घ्यायचं आणि ते काढून टाकायचं. ते एकमेकांच्या गळ्यातले काय ते गेठण होतं ते काढलं. हळद फेडली. हळद फेडायचा कार्यक्रमच असा असतो की एकमेकांच्या हातातलं जे काकण असतं ते सोडायचं असतं. नवरदेवनी एका हाताने सोडायचं, नवरीने दोन्ही हाताने सोडायचं, अशी काहीतरी ती प्रथा होती. पण पाहताना खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनीच. नवरदेवला काही इतकी बारीक गाठण सुटत नव्हती. मग तो म्हटला यार ही सुटत नाही आहे माझ्याच्यानं,
म्हटलं बघ ट्राय कर, प्रयत्न कर, पण नाही फायनली त्याच्याकडून सुटलं. तर मग त्यांनी रागाच्या भरात म्हटलं की नाही सुटत आहे ते, एकदाचं मग तोडून टाकलं त्यांनी. तोडल्यानंतर पण असं होतं की आता नवरी कशी सोडणार आहे. नवरदेवनी तर ते काकण सोडण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्याच्याकडनं काही ते निघत नव्हतं. त्याने मग तोडून तो मोकळा झाला. मग आता बिचारी नवरी कशी सोडणार आता हे काकण. तिने पण दोन्ही हाताने खूप वेळ प्रयत्न केला 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 पण तिच्याकडनं पण ते काही सुटल्या जात नव्हतं, कारण की ते गाठणीच एवढा पॅक बसलेल्या असतात की ते सुटणं शक्य नव्हतं. त्याच्यानंतर म्हटलं चल जाऊ द्या, तुम्ही पण तोडून टाका. पण बिचारी नवरी प्रयत्न करतच होती. म्हटलं ठीक आहे बाई, घे प्रयत्न करून, जोपर्यंत तुझे प्रयत्न संपणार नाही तोपर्यंत प्रयत्न कर. आणि नंतर मग नवरीने पण फायनली तिला पण असं वाटलं की किती वेळ मी खेळत बसू. मग त्याच्यानंतर तिने पण ते पकडलं आणि तोडण्याचा प्रयत्न केला. तोडून टाकलं. आणि तोडल्यानंतर ते पान वगैरे त्यांच्याकडे प्रथा होती की ते तोंडात घ्यायचं आणि एकमेकांनी ते तोंडानेच बाहेर ओढायचं. हा गेम बघताना मला पण असं होतं की हे काय गेम आहे, काही कळायलाच मार्ग नव्हता. पण ठीक आहे म्हटलं, त्यांच्या इथली प्रथा असेल. मग नवरीला पण तिच्याही तोंडात पान दिलं. नवरीला मोठं पान दिलं, पण ती खूप स्मार्ट होती, खूप हुशार होती. एकदम बारीक केलं ते पान तिने. आणि नंतर फायनली नवरदेवाला सांगितलं की आता ओढा तुम्ही. मग त्यांनी पण ते ओढून बाहेर काढलं पान. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडं प्रथा होती की खोबरं खायचं आणि त्यांनी एकमेकांच्या तोंडावर गुळण्या फेकायच्या. मग त्यांनी परत नवरी इतकी हुशार आहे की तिने पूर्ण फेस कवर केलेला होता साडीने. त्याच्यानंतर मग तिला चान्सच नव्हता नवरदेवला की तिच्या तोंडावर कसं आता ते हे करणार फेसवर. पण त्यांनी खूप एकमेकांना झटापटा केल्या आणि खूप वेळ त्यांनी एकमेकांसोबत गेम एन्जॉय केला. खूप छान वाटलं. बिचारी नवरी जागची हल्ली नाही, पण नवरदेव सारखा त्याच्या जागेवरून उठायचा. मग फायनली तिलाही बिचारीला उठावंच लागलं. आणि ती प्रथा वगैरे झाली. सगळं त्यांनी एकमेकांच्या अंगावर थुकून वगैरे झाल्यानंतर, मग थुकून म्हणजे ते पिचकारी काहीतरी गेम असतो तो, आणि तो त्यांनी फॉलो केलेला होता. त्यांच्या इथं असतील काही त्या प्रथा, त्या सगळ्या फॉलो केल्यानंतर एकमेकांनाही आंघोळ घालायची प्रथा असते. तर त्यांनी पण दोघांना एकमेकांना आंघोळ घातल्या. बिचाऱ्या नवरीने फायनली नंतर पाईपच घेतला, नवरदेवच्या डोक्यावर लावला, करा म्हणे आता आंघोळ. तर नवरदेवला पहिल्यांदा पाईपाखाली आंघोळ घालताना हे दृश्य पाहून असं होतं की त्या शेजारच्या मावशीच्या घरात सगळं पाणी चाललेलं. त्या मावशी म्हणे अरे थोडा हळूहळू आंघोळी करा. पण दोघं इतके एन्जॉय करत होते की मग कोणीच काही म्हटलं नाही. मग म्हटलं चला तुमच्या आंघोळ्या झाल्याच असतील तर आता पुढची विधी करून घेऊया. मग ओल्या अंगानेच नवरदेवला पण आणि नवरीला पण हळद कुंकू लावतात, आरती करतात त्यांची. त्यानंतर मग नवरदेव नवरीला हळद कुंकू लावलं, त्यांची पुन्हा एकदा स्वागत केलं घरामध्ये. आणि नंतर गृहप्रवेश होता. गृहप्रवेशाच्या वेळेसच आमच्या म्हणजे त्यांच्याच इथल्या ज्या काही प्रथा होत्या त्या फॉलो केल्या गेल्या. नणंदबाई येते, नणंदबाई आतमध्ये येऊ देत नाही दोघांना. त्याच्या आधी त्यांच्या काकीने त्यांच्या दोघांची दृष्ट काढली. ते कुटका पाणीचं ते नाही घेतलं मी, पण नंतर मग आरती वगैरे घेतली. आणि ती नणंदबाई म्हणत होते की तुम्ही आम्हाला काय द्याल. आमच्याकडे दक्षिणा वगैरे नाही घेत त्यांच्यामध्ये, फक्त एक शब्द सोडून घेतात की दादा तुला मुलगी झाली तर तुम्हाला दे म्हणून. त्यानंतर गृहप्रवेश झाला. नवरीचे पाय कुंकामधले उंठवण्यात गेले. सोनपावलांनी आमची नवरी आमच्या घरी आली याची ती आठवण असते. दर्शन व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला